राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढतंय, पण या तापलेल्या वातावरणात मतदार याद्यांमधील घोळाने आता लोकशाहीच्या पायालाच तडा गेल्याचं चित्र दिसतंय. सर्वपक्षीय शिष्टमंडळानं मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुकीची मागणी केली असली तरी प्रत्यक्षात निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर सर्वच विरोधी पक्षांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मतदार याद्यांतील गोंधळावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त करताना तीव्र शब्दात निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. उदाहरण देत त्यांनी म्हटलं, मतदारसंघ 161 चारकोपमध्ये नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचं नाव महेंद्र चव्हाण, वय 124 वर्ष, आणि दुसरीकडे महेंद्र चव्हाण, वडिलांचं नाव महेंद्र श्रीनाथ चव्हाण, वय 43 वर्ष. आता सांगा, कुणी कोणाला काढलं हेच समजत नाही. या वक्तव्यानंतर पत्रकार परिषदेत क्षणभर हशा पिकला, पण लोकशाहीच्या या विडंबनावर राजकारण्यांच्या चेहऱ्यावर मात्र चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. राज ठाकरे पुढे म्हणाले, जोपर्यंत सर्व पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका. आम्ही मानतो की निवडणूक आयोग हे महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांसाठी काम करत नाही, पण पारदर्शकता नसेल तर लोकशाहीवरच डाग लागेल. राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला थेट सांगितलं, मतदार याद्यांमध्ये घोळ असेल तर सुप्रीम कोर्टाला सांगा, आम्हालाही त्या याद्या द्या, आम्ही शहानिशा करू. जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनीही आयोगावर थेट आरोप करत म्हटलं, आयोगाची वेबसाईट तिन्ही व्यक्ती चालवत आहे, मतदार याद्या दाखवत नाही, हाच पहिला घोळ आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नसताना लोकशाही कशी टिकणार? पाटील यांनी मतदार याद्यांतील अपूर्ण माहिती, चुकीची वयोमर्यादा आणि एकाच नावाच्या अनेक नोंदी यांचे पुरावे सादर करून आयोगाचा फजितीपत्रच मांडला. या बैठकीत राज आणि उद्धव ठाकरे दोघेही आक्रमक दिसले. व्हीव्हीपॅटशिवाय निवडणूक घेऊ नका अशी ठाम मागणी त्यांनी केली. आयोग 6 महिने काम करणार आणि आम्हाला तपासणीसाठी फक्त 8 दिवस देणार, हे शक्य नाही असं ठाणकावत त्यांनी निवडणुका रद्द करण्याची मागणी केली. निवडणूक आयोग ही संविधानिकदृष्ट्या स्वायत्त संस्था असली तरी आज तिच्या कार्यपद्धतीवर गंभीर शंका घेतली जात आहे. मतदार नोंदणीतील गोंधळ, पारदर्शकतेचा अभाव आणि जनतेपासून माहिती लपवण्याचे प्रयत्न हे सर्व मिळून लोकशाहीवरील विश्वास डळमळीत करणारे ठरत आहेत. आज सर्वच पक्षांचे नेते एकमुखाने म्हणत आहेत, लोकशाहीचा पाया म्हणजे विश्वास आणि पारदर्शकता, पण निवडणूक आयोगावरच विश्वास उरलेला नाही. राज्यातील मतदार याद्यांतील गोंधळ हा केवळ प्रशासनिक त्रुटी नाही, तर तो थेट नागरिकांच्या मतदानाधिकारावर गदा आणणारा प्रकार आहे. नागरिकांची नावे गायब होणं, मृत व्यक्तींची नावे दिसणं आणि एकाच मतदाराचं नाव 2 ठिकाणी असणं हे सर्व घटक एक प्रकारची मतदारांची फसवणूक ठरत आहेत. निवडणूक आयोगाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून तातडीने सुधारणा केल्या नाहीत तर लोकशाही उरेल केवळ नावाला. हीच आज जनतेची खरी भीती आहे. राज्याची निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाहीचा पाया दोन्ही धोक्यात आहेत. स्वायत्त असणाऱ्या निवडणूक आयोगाने जर राजकीय हस्तक्षेपाला बळी दिला तर लोकशाही केवळ दिखाऊ व्यवस्था ठरेल. मतदार याद्यांचा गोंधळ मिटवून पारदर्शकता आणली नाही तर विश्वासघाताची निवडणूक हा शब्द महाराष्ट्रात लवकरच सर्वसामान्य होईल.